चला आज आपण बनवूया खेकड्याचं कालवण। खेकडे घेतले आहे स्वच्छ धुवून, अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं वाटण, एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, 2-3 कोकमाचे तुकडे, थोडी कोथिंबीर, आगरी मसाला, घरगुती मसाला, धने पावडर, हळद आणि गरम मसाला। चला आता आपण बनवूया खेकड्याचं कालवण। 2 पळी तेल टाकायचं। चला आता तेल तापलं आहे, आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो पण चांगला परतून झाला। आता आपण जे सगळे मसाले काढले ते सगळे घालायचे। चांगलं परतून घ्यायचं। जे आपण वाटलं होतं अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं ते घालायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं। आपल्या वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगलं परतू द्यायचं। बघा आपल्या वाटणाला कसं तेल सुटलंय मस्त। आता आपल्याला तिथं खेकडे घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। चांगलं वाफ लागेपर्यंत झाकून ठेवायचं। चला आता परत एकदा उघडून बघूया आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। चांगलं परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं। चला आता बघूया। बघा कशी उभी येते, चांगली उभी येते। अजून चांगलं आपल्याला शिजवायचं। हवं तेवढं पाणी घालायचं आणि कोकमाचे 2-3 तुकडे घालायचे, थोडी कोथिंबीर घालायची। झाकून ठेवायचं, चांगलं शिजतंय। चला आता एकदा परत बघून घेऊया आपल्या आमटीला। बघा किती मस्त उभी आली आहे खेकड्याची आमटी। छान शिजते पण चव पण छान लागते। खेकड्याचं कालवण रेडी आहे।